मग ना महत्वाचा मॅच होता, सामना जिंकायचाच होता. काय मनामध्ये चाललं होतं ज्यावेळेला मग शेवटच्या 2 षटकामध्ये कुठेतरी काही बिनसलं होतं का तिसऱ्या षटकामध्ये? मी सोपं ठेवलेलं. मी विचार केलेला की शेवटपर्यंत खेळीन तर हे स्कोअर मी चेस करीन. तेव्हा मी फक्त बॉल चूज करून मारायला बघितलं. बॉलर्स पण चूज केले की कोण काय टाकते ते मला माहिती होतं. सो मी टार्गेट केलं की थर्ड बॉलर तुम्हाला माहिती आहे तो यॉर्कर टाकतोय चांगले, तर म्हणून मी त्याला टार्गेट नाही केलं. जो फोर्थ बॉलर आहे मला माहिती होतं की हा शॉट टाकणार, म्हणून मी त्याला टार्गेट केलं आणि ते बाकी रन चेस झाले. मकरंदला एक गोष्ट सांगितली की आपली वेळ वेळण्याची वाट बघायची किंवा चॉईस करायचं. पण ज्यावेळेला 3 चेंडू 3 धावा आला, विकेट गेला, तिथून पर्यंतचा पॅव्हेलियनचा प्रवास करताना मनामध्ये काय चाललं होतं? मनामध्ये असं झालं की नाही, म्हणजे 3 बॉल 3 मॅच मीच काढली पाहिजे, पण जर आता इकडून हरले काही झालं तर ती चुकी माझीच आहे की मी एवढ्या इकडे आणून सुद्धा मी जिंकू नाही शकला. मग तेच मनात चाललेलं की नाही, संपून यायचं होतं, संपून यायचं होतं. चला अभिनंदन आहे पुन्हा एकदा दोन्ही सामन्यामध्ये सामनावीर प्लेयर. हा 2 गोष्टी सांगितल्या मकरंदनं. बघा क्रिकेट खेळत असताना तुमच्या क्षमतेला तुमच्या ताकदीला तुम्ही जरूर आजमावा, पण समोरच्याची ताकद देखील तुम्ही लक्षात घ्यायची आहेत. कदाचित ते रहस्य होतं या खेळीमागचं, या विजय खेळीमागचं. आणि दुसरी गोष्ट त्यानेही सांगितली, जर तुम्ही चांगली खेळी केलेली आहेत तर फिनिशही तुम्हाला करायचं होतं. कदाचित या 2 गोष्टी मकरंदनं या निमित्तानं सांगितलेल्या आहेत. आपण पुढच्या सामन्याच्या दिशेने जाऊया, जिथे दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये कायम राहण्यासाठी या फेरीमध्ये खेळतील. कॉमेडी बॉक्समध्ये पुन्हा एकदा आमच्या जोडीनं कौस्तुभ जॉईन होतील. जयू बत्तलवाडी स्पोर्ट्स आपला 12 खेळाडू पाठवा प्लीज. चला ऑल साइड सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक घेऊन रोहित सज्ज होत आहेत. पॉवर प्लेचं षटक, पहिला बॉल, पहिलाच बॉल, वेगवान वेगवान चेंडू, खोलर टप्प्याचा चेंडू होता. पाठीमागे चेंडूला हलक्या हातानं फक्त दिशा दिली होती, परंतु पहिल्याच चेंडूवर येतोय डॉट बॉल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. 2 लुझर संघादरम्यान मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच. इकडून जिंकणारा संघ पुढे जाणार, हरणारा संघ या स्पर्धेबाहेर जाणार आहे. भावेश पाटील आणि संदेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ओ कट करायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. लगातार दुसरा निर्धाव चेंडू येतोय. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. मॅच महत्वाची आहे. तुम्ही पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाल्यात, त्यासाठी तुम्हाला या मॅच मध्ये तुमचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. बऱ्याच वेळेला सांगतात की बाबा डू और वाली रेड आहे, इथे तुम्हाला जिंकायचंच आहे. म्हणजे म्हणतात का बाबा जिंकू किंवा मरू, पण नाही, हारायचं नाही आहे, जिंकायचं आहे. पण काय डू और डाय हाच कन्सेप्ट असतो का? अशा वेळेला 3 कन्सेप्ट असतात नेहमीच. अशा सामन्याला जिंकण्यासाठी 3 कन्सेप्ट असतात. जेवी बत्तलवाडी टीम आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा. फटका खेळला जरूर, 8ला लागलाय चेंडू, झेल टिपला गेलाय, गडी बाद होतोय. पहिला आदरा बसलाय. जेयू बत्तलवाडी टीम आपला अतिरिक्त खेळाडू आपण पाठवून द्या. पहिला गडी लवकर गमावलाय बॅटिंग करताना. अरे हाथ में गजरा फूलों का हार, जय जयकार जय जयकार, सोनियाचे नांगण माझ्या माया झाले. भरपूर गोष्टी असतात, जसं मी उल्लेख केला होता का काय डू और डाय एकच कन्सेप्ट असतो का? बरं 12वा खेळाडू चला बत्तलवाडी टीम. आणि डू और डाय आहे ना, डू और डाय इज अ ब्रेव कन्सेप्ट, बरोबर ना? प्रॅक्टिकल कन्सेप्ट इज डू बिफोर यू डाय. पण विनिंग कन्सेप्ट काय माहिती का? नेव्हर डाय अंटिल यू डू. जोपर्यंत जिंकत नाही ना तोपर्यंत नाही थांबायचं, थांबायचं नाहीये. हे 3 कन्सेप्ट नेहमीच आपल्या समोर असतात. जरा एक्स्ट्रा खेळाडू आपण या. बघा हे प्रीमियर लीग चालू असताना जर आपण पाहिलं तर प्रणय मानकर यांनी देखील काही आपले शब्द या प्रीमियर लीग साठी त्यांनी देखील काही गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत, तेही आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण हे सर्व आगरी समाजाचे खेळाडू आहेत आणि त्याच आगरी समाजातून येणाऱ्या प्रणय मानकर यांनी या स्पर्धेविषयी आणि या खऱ्या अर्थानं क्रिकेट काय आहे त्याविषयी काही शब्द नक्कीच त्यांनी देखील लिहिल्यात, ते आपल्यापर्यंत येऊ द्या. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न स्वतः जातोय गोलंदाज रोहित. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण.
रोहितला माहिती आहे इथे या सामन्यामध्ये तुम्हाला 100% नाही 110% द्यायचंय. नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. करण पाटील नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. चांगली सुरुवात आतापर्यंत रोहितकडून. नेक्स्ट बॉल ओ वेगवान चेंडू परंतु ऑप्शनच्या थोडासा बाहेर आहे आणि आमच्या ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळत आहेत तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. जसा आम्ही उल्लेख केला होता की प्रणय केसरीनाथ मानकर याने क्रिकेट आपला आगरी समाज खेळाडू याविषयी काही लिहिलेलं आहे ते आपल्यापर्यंत येणार आहेत नक्कीच. पण या षटकानंतर आपण येऊया त्यांच्या ज्या लेखणीतनं काही गोष्टी साकारलेल्या आहेत. हलक्या त्यांना सॉफ्ट हँडनं खेळले. त्याने लिहिलेलं की म्हणजे काय आहे क्रिकेट. जेव्हा संपूर्ण गाव आगरी समाज आपल्या मुलांच्या मॅचसाठी जेव्हा कामधंद्याला सुट्टी घेऊन मैदानावरती गर्दी करतो ना ती भावना म्हणजे क्रिकेट. आणि ते पाहिले आपण सकाळपासून. तसंच आपल्या संघातील खेळाडूने चौकार किंवा षटकार मारल्यानंतर होणारा जो जल्लोष अभिमान म्हणजेच क्रिकेट. आणि जेव्हा भर उन्हामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत हार न मानणं जिद्द चिकाटी म्हणजे क्रिकेट. फार चांगल्या गोष्टी झाल्यात. आपण अजून काही गोष्टी आहेत त्या दिशेने येणार आहोत. शेवटचा अंतिम चेंडू फुल केलाय. फुल करत असताना चेंडू कव्हर चेंडू गेलाय सीम मार्शा पार. षटकार 6 धावा. थँक्यू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती त्या 7. जसं मी उल्लेख केला प्रणय मानकर यांनी भरपूर काही लिहिलंय. जिद्द चिकाटी म्हणजेच क्रिकेट. तसं हरू किंवा जिंकू पण खेळाच्या 9 धावा धावफलकावरती आहेत. पण खेळाच्या निमित्तानं संपूर्ण गाव आपला आगरी समाज एकत्र येतो एकजूट दाखवतो म्हणजे क्रिकेट. आणि जेव्हा हातातील कामं सर्व सोडून टीव्ही समोर मोबाईल समोर बसून आपल्या गावाच्या आगरी समाजाच्या मॅच पाहतो जिंकल्यानंतर दिवाळीसारखा आनंद साजरा करतो. आणि तोच खेळ म्हणजे क्रिकेट. आपली जान आहे क्रिकेट. आपली शान आहे क्रिकेट. म्हणून क्रिकेट आपल्या सर्व प्रौढ मंडळीचं लहान मुलांचं पहिलं प्रेम आहे क्रिकेट. आणि याच क्रिकेटच्या निमित्तानं आपला संपूर्ण गाव आपला संपूर्ण आगरी समाज एकत्र येऊन जल्लोष करतो. असं एकनिष्ठ असलेलं खेळावरचं प्रेम म्हणजे क्रिकेट. प्रणयसाठी एकदा टाळ्या होऊ द्या जे चांगल्या त्याच्या लेखणीतनं साकारले आहेत. क्रिकेट म्हणजे काय आणि आपला आगरी समाज आपल्या आगरी समाजातील जी मुलं क्रिकेट खेळतात त्याविषयी त्यांनी त्याच्या लेखणीतनं हे सर्व साकारलेले आहेत. थँक्स प्रणय. धन्यवाद. आपण कॉमेडी बॉक्समध्ये हलकासा बदल होणार आहे. पुन्हा एकदा संतोष चव्हाण जॉईन होतील. हा थँक्यू सो मच तुकारामजी मांगेला सर. अक्षरशः त्यांच्या वाणीमधनं एक वेगळं पण वाटतं आणि प्रत्येकाचं मन जिंकलं जाते. त्याच्या अगोदर बघा काही नगरसेवक आले होते त्यांनी देखील सांगितलं की असे प्रवक्ते आमच्या टीममध्ये पाहिजे होते. किमान आम्ही जास्त मतांनी आम्ही विजय प्राप्त केला गेला असता. आपण कदाचित जर तुकाराम सर जर त्यांच्या दलामध्ये गेले असते तर किमान त्यांचं देखील पद धोक्यामध्ये येऊ शकलं असतं. कारण की एवढी चांगली बोली त्यांच्याकडे. मग स्वतःकरता देखील खतरा त्यांनी निर्माण केला गेला असता. प्रत्येकाचं मन जिंकणारे आपले तुकारामजी मांगेला सर गेले कित्येक वर्ष या क्रिकेटच्या समालोचनामध्ये आपलं योगदान दिलं आणि आपल्या वाणीमधनं प्रत्येकाचं मन जिंकलं. थँक्यू सो मच. वन्स अगेन कमेंट्री बॉक्समध्ये बदल काढला गेला आणि मृदुलजी मेहर सर आमच्या समोर आणखी एकदा जॉईंट होत आहेत. जाऊयात मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली आहे. निनादा पाटील यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. मेगन पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकरता 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. प्रणय मानकर यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. फंबल मिसफीट झाली आहे. दुसऱ्या करता निघाले त्यांनी बघता बघता 2 धावा होतात कंप्लीट. बघा ही नॉकआउट पद्धतीची मॅच असेल. जो संघ जिंकेन त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल. जो पराभूत होईल त्याला या टुर्नामेंटच्या बाहेर जावं लागेल. आणि 3 धावा कंप्लीट होत आहेत. मैदान दरम्यान फक्त फेकाफेक आणि धाव होती आणि या धावामध्ये 3 धावा कंप्लीट केल्या गेला. धावफलक वाढलाय आणि जाऊन पोहोचलं 13च्या आकड्यावरती. मृदुल सर आमच्या समोर जॉईंट होत आहेत. थोडीशी तब्येत त्यांची देखील नाजूक आहे. आज
डोकेदुखी पण सध्या तर ज्या ज्या वेळेस वेळ मिळते ना त्या त्या वेळेस मृदुल सर आपल्या वाणीने सर्वांचं मन जिंकतायत. मृदुल सर वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. येस धन्यवाद संतोष सर. धाफक 13 धावा आतापर्यंत धाफकावर आहेत. ओव्हर द विकेटचा मारा. पुढील चेंडू पुन्हा एकदा टिचून मारा करण्याचा तो प्रयत्न, परंतु यावेळेला फाईन लेगच्या दिशेनं 2 खेळाडू धावत आहेत. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट आणि 2 धाव्यांनी आता धाफकावर आतापर्यंत 15 आहेत. 2 पराभूत संघ आणि त्यातील ती लढत एक रंगलेला सामना, रोमांच थरार, पदालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, सर्व काही या 2 संघामध्ये आपण पाहतोय. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस फुल टॉस मिस टाइम झालाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये खेळाडू पोहोचू शकणार नाही. एक मिळाली, एकाने समाधान व्यक्त केलंय. दुसऱ्याकरता बराच वेळ इंटरेस्टेड होते पण नाही मिळू शकणार. प्रत्येकी टीम करता एक DRS दिला गेलाय. सकाळच्या सत्रापासून आम्ही त्याची देखील सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. फुल टॉस पद्धतीचा बॉल आणि त्याचा पुरेपूर फायदा नाही घेऊ शकले बॅटर. धाव फलक वाढला गेला आणि जाऊन पोहोचतोय 16-16च्या आकड्यावरती. नॉकआउट पद्धतीची मॅच आहे. जो जिंकेल त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल आणि जो पराभूत होईल त्याला देखील संधी मिळणार आहे. पण प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये बसून फक्त मॅच बघण्याची संधी मिळणार आहे, खेळण्याची संधी नाही मिळणार आहे. लुझरची मॅच आपण ही बघतोय. दोन्ही संघ पराभूत इथपर्यंत पोहोचलेत. ही मॅच फार महत्वाची आहे. यावेळेस फुल टॉस, यावेळेस तो बॉल करार केलाय पंचांनी. कव्हरच्या डोक्याच्या वरून फटका चांगला सजवला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय APLचा ब्रँडेड चौकार. सिंगल, ट्रिपल, डबल, सिंगल आणि नो वरती चौकार आलाय. दे घुमा के वाला सिग्नल, फ्री हिटचा सिग्नल ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून खालीच सर करतायत. डावकुर हाताचा फलंदाज. लेफ्ट इज राईट सध्या तर पाहायला मिळाला नाहीये. डीप वरती खेळतोय ना, आता डीप लॉंग ऑन वरती जोपर्यंत बॉलला फील्ड केला जाईल एक धाव तर इझिली कंप्लीट होती आणि एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. धाव फलक वाढलं गेलंय. जाऊन पोहोचतोय 22-22च्या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि खऱ्या अर्थाने बघा तुकारामजी मांगेला सर त्यांची जेवढी प्रशंसा केली ना तेवढी कमी आहे. बघा एक वेळ आणि काळ होता आमच्या वाली विभागामध्ये ज्यावेळेस तुकाराम सर यायचे तेव्हा मला वाटतं की मी 4थी किंवा 5वीला असायचो, त्यावेळेस शाळेमध्ये होतो. आणि त्याच्यानंतर माझं सौभाग्य बघा की मी सध्या त्यांच्या समवेत आणि त्यांच्या सोबतीने मी समालोचन देखील करतोय. खऱ्या अर्थाने प्राऊड फील होतोय. ज्यावेळेस तुकाराम सर आमच्या गावामध्ये यायचे प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य त्यांनी गाजवलंय. मंत्रमुक्त करायचं आपला वाणी बंद आणि अक्षरशः या विभागामध्ये नव्हे तर या वसई तालुक्यामध्ये घ्या, या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये घ्या, त्यांच्या नावाची चर्चा राहिली आहे. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्त्या केल्या. धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22-22. ऐकूयात एकदा डीजेला. बघा रेतीवर नवरा कशासाठी पाहिजे. रेतीचा धंदा म्हणतात तर 2 नंबरचा धंदा आणि अफाट पैसा. त्यापैकी आमचे नयन तांडेल देखील आहेत. त्यांचा देखील पूर्वीच्या काळामध्ये तो बिझनेस होता. नयन आता भावी नवरदेव देखील आहेत. इन फ्युचर आता काही 2-3 वर्षामध्ये त्यांचं देखील लग्न होईल आणि ते देखील खुश आहेत. बघा DBNची टीम चांगल्या प्रकारे कार्य का करते. या विभागामध्ये एक काळ होता की DBNची टीम वारंवार आपल्या अनोख्या अंदाजाकरता ओळखलं जायचं होतं. या विभागामध्ये बघा वॅगन व्हील जर कोणी आणले असेल तर DBNच्या टीमने. त्याच्यानंतर सर्व काही गोष्टी, त्यानंतर आपण जे ग्राफ्स वगैरे बघतो, त्याच्यानंतर स्कोर कार्ड वगैरे बघतोय किंवा स्वतःची त्यांनी जी आणि बघा त्याच्यानंतर वानखेडेपर्यंतचा प्रवास आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे DBN नाव नव्हे तर सध्या ब्रँड बनत चाललंय. आणि त्यापैकी आमचे ऑपरेटर नयन तांडेल आपण यांना बघतोय, प्रवीण पाटील असतील, त्यानंतर धनंजय मांगेला असतील, सर्व त्यांची टीम आणि एकजुटीने त्यांनी चांगले कार्य पार पाडले. बघा एकाच गावामधील सर्व खेळाडूंनी एकत्रित येऊन
त्यांनी केलं की आपण खेळ देखील खेळणं त्याचबरोबर व्यवसाय देखील करणं महत्त्वाचं आहे. असा तुमच्याकडे माइंडसेट असणं महत्त्वाचं आहे. दोन मित्र बनवून फक्त क्रिकेटच्या विकेटवरती फक्त पार्टनरशिप नाही करू शकत, तर आयुष्याच्या जगतामध्ये ते व्यवसाय देखील करू शकतात. ते डिबेन टीमने करून दाखवलंय. प्रशांत वजे आले बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल फुल टॉस, दांडी दांडी गुल. कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली माझी कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली माझी कोणाला पावली. चला वेळेच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करा. वेळ फार महत्वाची आपल्याकरता. चेतन पाटील आले तर बॅटिंग करण्याकरता आणि आमचे डीजे मास्टर बोरिवलीपर्यंत ते विरारचा प्रवास त्यांनी सकाळपासून केलाय. गेले 3 दिवस आपण त्यांना देखील लागतो आणि चांगल्या प्रकारचे सॉंग्स त्यांच्या माध्यमातून प्ले केले जात आहेत. डीजे धानोबान तसेच आमचे डीजे ऑपरेटर देखील चांगलं आपलं कार्य पार पाडतायत. डीजे मास्टर चिनू चांगल्या प्रकारे ते देखील सॉंग्स प्ले करतात आणि हळदीवाले सॉंग्स प्ले करतात. कदाचित चिनू यांना देखील लग्नाची घाई झाली आहे. तुमच्या लग्नामध्ये देखील किमान तुम्हाला प्रश्न पडणे डीजे मी वाजवायचा की दुसरा बाहेर न बोलवायचा. मैदानाच्या दिशेने वळूयात. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल प्रश्न विचारलाय. नवीन बॅटरला आल्याबरोबर चांगल्या पद्धतीचा बॉल. भले माझं नाव प्रशांत आहे पण मी मैदानादरम्यान खलबली मचवण्याकरता ओळखला जातोय. प्रशांत वजे. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल परफेक्ट यॉर्कर. प्रश्न विचारलाय चेतन पाटील यांना आल्याबरोबर उत्तर द्यावं लागेल. खऱ्या अर्थाने मित्रांनो या आयुष्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधलं जात आहे पण ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. फटका चांगला सजवला. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू 38 सर्कलवरती चुकी करतोय. त्याने झेड सोडलाय. किमान 2 धावा देखील लिकेज झाल्या. तिसऱ्या करता निघालेत आणि बघता बघता 3 धावा होत आहेत कंप्लीट. चौथ्या करता प्रयत्न दिसतोय. जर ट्राय केला गेला असता चौथी धाव देखील मिळाली असती. 3 ने समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलक वाढला गेला आणि जाऊन पोहोचलं 25-25च्या आकड्यावरती. प्रशांत वजे देखील सांगत असतील की याच्यामध्ये माझी चुकी काय होती. माझ्या स्कोर कार्डमध्ये 3 धावा ऍड केल्या गेल्या. बॉलरची चुकी नाही, याच्यामध्ये फिल्डरची चुकी आहे. असे कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. जर तुम्हाला मॅचला जिंकायचं असेल तर साधा आणि सोपा मंत्र टेक कॅचेस आणि विन मॅचेस. कॅच सोडाल तर किमान मॅच हराल. जीवनदानचा फायदा घेतला जाईल का. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाही. 84 वरती खेळतो येणार आहे. फंबल मिसफील्ड. दुसऱ्या करता निघाले. 2 धावा कंप्लीट. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस आणखी एक परफेक्ट यॉर्कर. विकेट किपर देखील बीट झालेत आणि चांगल्या पद्धतीचा हा बॉल राहिलाय. ऍक्शन रिप्ले बघण्यासारखा योग्य असेल. चांगल्या पद्धतीचा लेग बायचा इशारा ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. धावफलक वाढले गेले. जाऊन पोहोचले 28-28. तिसऱ्या षटकामधील शेवटचा बॉल शिल्लक. 28-28 धावा. शेवटचा बॉल त्याला सोडलाय. ऑफिशियल पंचांवरती जिम्मेदारी सोपवली गेली. पंचांच्या दिशेने वळतात. वाईडचा इशारा आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली. त्याने धावफलक 29च्या आकड्यावरती. लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आली आतापर्यंत या मॅच मध्ये आणि वाईटच्या स्वरूपामध्ये 2 आले आणि नो बॉलची देखील 1 धावफलकावरती जोडली गेली आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. आणखी एकदा यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. पहिल्या बॉलवरती विकेट आणि शेवटच्या बॉलवरती देखील विकेट. 3 षटकाची होते समाप्ती आणि धावफलक 29-29. चल चल जाऊ कलशीने उमराचे पाण्याला. चल चल जाऊ कलशीने उमराचे पाण्याला. बँड बाजा वाजतय वराड्या गाजतय धमाल करून दे पोरांना. बँड बाजा वाजतय वराड्या गाजतय धमाल करून दे पोरांना.
लागले शारा ग्लासतून मारा वर मायका रावला वान्न केलाय लागले शारा ग्लासतून मारा वर मायका रावला वान्न केलाय चल चल जाऊ कळशीने उमराचे पाण्याला चल चल जाऊ कळशीने उमराचे पाण्याला बँड बाजा वाजतंय वराडे गाजतंय धमाल करून दे नवीन बॅटर मैदान दरम्यान दाखल होत आहेत संदीप बॅटिंग करण्याकरता. संदीप नॉन स्ट्राईक एंडवरती असतील. आतिश पाटील आले बॉलिंग मार्कवरती. पहिल्या मॅच मध्ये चांगलं कार्य त्याने पार पाडलं होतं, पण किमान आपल्या बॉलिंगच्या जोरावरती आपल्या संघाला विजय प्राप्त करून देऊ नाही शकले. पण आता बघा या मॅच मध्ये आतिश पाटील यांना चांगली कामगिरी बजावावी लागेल, कारण की इथून बघा 3 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफल करते. किमान 10 ते 12 जर धावा ते खर्ची पडतात एक मापक आव्हान दोन्ही संघांच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल. तर आतिश पाटील यांचं षटक जर 15च्या वरती जर गेलं तर किमान त्याचा देखील लॉस होऊ शकेल त्यांच्या संघाला. मग त्या अनुषंगाने त्यांना चांगली बॉलिंग करावी लागेल. आतिश पाटील आले बॉलिंग मार्कवरती. बॉलिंग मध्ये देखील आतिशबाजी करू शकतात. विकेट्स घ्याव्या लागतील. पहिला बॉल फुल टॉस. फटका चांगला सजवलाय. बॉल गेलाय सरळ सीमारेषा पार. मुंबईच्या शहरा फुलांचा गोजीला आणि तुली गोदे कमला लग्नाचे वचन राजाची राणी हे बनवे राजा रे जाशील तू मुंबईचा शहरा फुलांचा गोजीला आणशील आता तू लाडी गोडीनं फिरवशील उद्या मला चांगल्या प्रकारचं सॉन्ग इथून प्ले केलं गेलं आणि फुलवाला ग्रुप देखील स्टँड देखील खुश झालाय. त्यांना माहिती आहे फुल टॉस बॉल मिळालाय, त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय. 35 धावा धाव फलकावरती आणि आतिश पाटील त्याच्या विपक्षामध्ये आतिशबाजी चालू झाली आहे. बॅटर पहिला बॉल फुल टॉस मिळाला, फायदा त्याने घेतलाय. कमबॅक करावा लागेल. वन्स अगेन फुल टॉस आणि बघावं लागेल. वाईडचा इशारा बचावले जात आहेत किंवा नशीबवान आहेत. जर हलकीशी जरी एज लागली असती तर बॉल बाउंड्रीच्या दिशेने निघाला असता, पण बचावले जात आहेत. आतिश सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक वाढले. जाऊन पोहोचतो 36-36. ती सिंगल महत्वाची आहे. ती व्हाईटच्या स्वरूपामध्ये असू द्या, बॅटच्या स्वरूपामध्ये असू द्या, लेग बाईस किंवा बाईस असू द्या, ती महत्वाची बॅटिंग साईड टीम करतात. त्यांना माहिती आहे पहिल्या डावामध्ये आतापर्यंत धावा जेवढ्या पाहिजे तेवढ्या म्हणल्या नाहीत, पण किमान जे 5 बॉल शिल्लक आहेत 5 पैकी 3 मैदानाच्या बाहेर फेकायचे आहेत आणि ती क्षमता देखील आहे. भावेश पाटील यांच्या बॅटमधून षटकार आलाय. भावेश करता आणखी एक फुल टॉस. घोटना टेक और ये सिक्सर देख भावेश पाटील. पास्किनचे पल्लाय दोस्ती पास्किन उभी रे गोदारा जीव मदा केला तुझून बेरा पास्किन उभी रे गोदारा जीव मदा केला तुझून बेरा पास्किन उभी रे गोदारा जीव मदा केला तुझून बेरा पास्किन उभी रे गोदारा जीव मदा केला तुझून बेरा पास्किनच्या वाट्यावर हाय दिल्ला पास्किनचे बापाचा हाय बंगला पास्किनच्या वाट्यावर हाय दिल्ला पास्किनचे बापाचा हाय बंगला. थँक्यू डीजे. 2 बॅक टू बॅक षटकार भावेश पाटील यांच्या बॅटमधून आलेत. धाव फलक वाढला गेलाय. जाऊन पोहोचलाय 42-42 आकड्यावरती. मी सांगितलं की आतिशला आतिशबाजी करायची, पण भावेश देखील सांगतोय आतिशच्या विपक्षामध्ये देखील आतिशबाजी होऊ शकेल आणि मी ती करून दाखवतोय. सध्या तर चांगली बॅटिंग चालू आहे. बॅक टू बॅकचा तिसरा येईल का? बॅक टू बॅक 2 आले, तिसऱ्याची अपेक्षा आहे. भावेश पाटील ही इज ऑन अ फायर नाव. 2 आले, तिसरा लोडिंग आहे का? आणखी एक यावेळेस व्हेरिएशन केले, गतीमध्ये परिवर्तन केले. फिल्डर पोहोचलाय. 1 मिळाली आहे. दुसऱ्या करता येण्याची नामी संधी नाहीये बिलकुल. आपल्या विकेटचं सॅक्रिफाईस करावं लागेल नॉन स्ट्रायकिंगच्या बॅटरला. Thank you, Vincent.
बघा आपण शेवटचा जो बॉल बघितला त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. जो रिसेंटली जो बॉल झालाय त्याच्यावरती रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाली आहे. धावफलक वाढलं गेलंय, जाऊन पोहोचले ते 43च्या आकड्यावरती. इथून आणखी जे काही 3 बॉल शिल्लक आहेत ते 3 बॉल बघण्यायोग्य असतील. एकाला कमबॅक करायचा, एकाला इथून धावसंख्येचा उच्चांक गाठायचा आहे. स्लो ओव्हर 1 यावेळेस फटका बसला. बॉल बराच वेळ हवेमध्ये, बॉलच्या खाली खेळाडू हाताला स्पर्श करून कॅच सुटलाय आणि या जीवनदानच्या समवेत 2 धावा देखील भावेश पाटील यांच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. या दोनच्या मदतीने धाव फलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 45-45च्या आकड्यावरती. एक सन्मानजनक स्कोर पाहिजे आणि एक तुम्हाला डिफेंड करण्याकरता स्कोर पाहिजे. सन्मानजनक स्कोरच्या पुढे केलं तर डिफेंड करण्याकरता स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. किमान इथून जर 50 धावा झाल्या तर फिल्डिंगसाठी टीम करता इथून कठीण होऊ शकेल. रनअप मध्ये गडबडी, मृत चेंडू करार केला जातोय. शेवटचे आणखी 2 बॉल शिल्लक आहेत, महत्वाचे ते 2 बॉल असतील. आतिश पाटील आतापर्यंत बघा मागणी ठरले त्याच्या षटकामध्ये टोटली बघा किती धावा आल्यात आम्ही ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवतो. 16 धावा आल्यात, 4 बॉलमध्ये 16 आल्यात. यावेळेस आणखी एकदा बॉल हवेमध्ये खेळलाय, मिस टाइम स्ट्रोक, बॉलच्या खाली खेळाडू पोहोचलाय. हा झेल जर पकडला गेला असता तर वन ऑफ द बेस्ट कॅच, या स्पर्धेमधील सर्वात उत्कृष्ट झेल हा मानला गेला असता, कारण की एवढा डिस्टन्स कव्हर केला गेला होता. डीप स्क्वेअर लेग पासून तर आपण बघा पूर्ण 30 सर्कल पर्यंत त्यांनी प्रवास क्लिअर केला गेला होता. रोहित पाटील हा बघा लेदर खेळतात तर त्यांना माहिती आहे फिटनेस महत्वाची, मग त्या अनुषंगाने देखील चांगल्या प्रकारची रनिंग केली, बॉलला देखील जज केलं होतं. भले हा झेल झाला नाही पण प्रयत्नांचे पुरेपूर मार्क दिले जातील त्यांना. शेवटचा बॉल, लास्ट गो, शेवटचा बॉल फुल टॉस आणखी एकदा दंडित केला जाईल. नो बॉलचा इशारा तर आलाय. भावेशला स्ट्राईक पाहिजे आणि स्ट्राईक मिळते की काय बघावं लागेल. भावेशकडे स्ट्राईक राहणार डेफिनेटली. नो +1 आणि रन आउट. झुलतीच्या तारावर घुंगराच्या बोलावर झुलतीच्या तारावर घुंगराच्या बोलावर. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 49 आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे, फ्रीटचा बॉल. भावेश करता फ्रीट, हा फुल टॉस आणखी एकदा खतरनाक. भावेश पाटीलच्या बॅट मधून शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावाच्या समाप्ती अखेरीस धावा बनवल्या त्या 55. 56चा टार्गेट असले जिंकण्याकरता. आणि प्रेक्षकांना विनंती करतोय भावेश पाटीलची जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सर्वांचं मन जिंकलंय. जिथे सर्व फेल पडले तिथे हा सितारा उभरून आलाय, त्याचं नाव आहे भावेश पाटील. चांगली त्याने बॅटिंग केली आहे, अक्षरशः सर्वांचे मन जिंकलेत आणि त्याच बॅटिंगच्या जोरावरती पहिला डाव संपला आणि धावा बनल्या त्या 55. जिंकण्याकरता 56 आव्हान असेल. ऐकूयात एकदा डीजेला.
दीपकदादा पाटील यांचं इथे आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. भोवती फुलली थैली या बागेचा कोण महाली माई या बागेचा. चला, वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग. 2 पराभूत संघ आणि त्यातील ती लढत. एकीकडे जेम्स बॉन्ड्स विपक्ष बत्तलवाडीचा संघ आणि त्यातील ती लढत आपल्याला पाहायला मिळते. येणारी 24-24 मध्ये 56 धावा ह्या धावफलकावर बनवायच्यात. भावेसचा तो अगदी प्रभावित करणारा खेळ आपण पाहिला, परंतु 13 चेंडू 31 धाव्यांची ते अफलातून खेळी. परंतु मनगडामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं देखील अशक्य नसते. आता परंतु नाण्याची आपण एक बाजू पाहिली, दुसरी बाजू देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना धावेंचा श्रीगणेश केला जातोय. 56 धावेंचं एक भलं मोठं आव्हान नक्कीच धावफलकावर आहे, परंतु ती क्षमता आहे. रोहित पाटील सारखा खेळाडू आपण पाहतोय आज घरच्या संघाच्या विरोधामध्ये आहे. खऱ्या अर्थानं रोहित पाटील आपण पाहायला गेलं तर अर्णाला मॅन फ्रॉम बत्तलवाडी, परंतु क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्यानं असं बराच वेळा पाहिलंय. अनेक वेळा एकमेकांच्या समोर आले, अनेक वेळा धूळ चालले, अनेक वेळेला खडे चालले, परंतु रोहित यावेळेला गोल्डन डकचा शिकार टिपलाय, जे संपलाय खेळ. रोहितच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. यस, धन्यवाद अडजे. 2 पहिल्या चेंडूंचा खेळ आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतो. 1 धाव आहे. रोहित खऱ्या अर्थानं गोल्डन डकचा शिकार बनत असताना आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक करतात आज संतोष चव्हाण सँडी. विकेट प्राप्त झाली आहे महत्वाच्या क्षणी. आणि त्या मॅच मध्ये रोहितला खेळायचं होतं, त्या मॅच मध्ये त्याने आपल्या संघाची साथ सोडली आहे. उंच आहे, हवेत आहे, पुन्हा एकदा ती संधी आहे, संधी आहे, संधी आहे. अगदी 4 खेळाडू एकत्र आले होते आणि जिग्नेशच्या लगातारचे 3 षटकारांसाठी रॉकशॉट ग्रुप मुक्कामपाडा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक येते. कॅच ड्रॉप झालाय, जीवनदान मिळालाय. आणि ज्या ज्या वेळेस कॅचेस सुटतात त्या त्या वेळेस इतिहास बनताना आम्ही बघितलाय. इतिहास बनवण्याची संधी आहे. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा, या 56 धावा चेस करायच्यात. रोहित भलेही येथून 0च्या आकड्यावरती बाद झाला, पण येणाऱ्या खेळाडूंना इथून या इनिंगला पुढे घेऊन चालावं लागेल. समोरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला सजवला, डीप वरती खेळाडू तैनात आहे. फंबल, मिसफील्ड आणि मिसफील्डचं रूपांतर या दुसऱ्या धावसंख्येमध्ये होत आहे. डायरेक्ट हिट देखील लागलाय, चांगला ॲक्युरेट थ्रो देखील बघितला आपण फिल्डरच्या माध्यमातून. पंचांना प्रश्न विचारला होता, पण पंच सांगतायत आपल्या क्रीजमध्ये हा खेळाडू पोहोचलाय. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसरा बॉल सिंगल आणि तिसऱ्या बॉलवरती देखील कॅच सुटलाय. आणि चौथा बॉल त्याच्यावरती दुहेरी धाव. धावफलक वाढला गेला, जाऊन पोहोचले ते 4च्या आकड्यावरती. एक मात्र पहिलं षटक असेल ते पॉवर प्लेचं, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉवर दाखवावं लागेल, कारण की 56 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करतायत. यावेळेस आणखी एकदा मिस टाइम स्ट्रोक.
डीप वरती खेळाडू बॉल पर्यंत पोहोचलेत. आणखी एकदा कॅच ड्रॉप झालाय. कुठलीही धाव तिथं त्या क्षेत्रामध्ये बघा. जिग्नेश बजे यांच्या प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल रॉक शॉट ग्रुप यांच्या माध्यमातून. प्रत्येक विकेट प्रत्येक सिक्सराकरता जिग्नेशला 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल रॉक शॉट ग्रुप यांच्या माध्यमातून. बघावं लागले जिग्नेश वरती जिम्मेदारी आणि जिग्नेश बजे चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळी चांगल्या पद्धतीचा बॉल प्लेड ऑन एज घेऊन विकेट त्रिफळा उद्ध्वस्त. थँक्यू सो मच. बघा षटकाची समाप्ती होती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे धावफलक जाऊन पोहोचते 5 च्या कडे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा बदल घडला जातोय. तुकारामजी मांगेला सर आपल्या समवेत मायक्रोफोन वरती जॉईन होत आहेत. थँक्यू. धन्यवाद संतोष चव्हाण यांचा आवाज आपण ऐकत होता. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग 2026 पाठलाग आहे 56 धावांचा 56. अब तक 56 बनाने. भलेही पहिला विकेट लवकर गमावलाय पण त्या बाजूला पण परिस्थिती अशीच होती ना. सुरुवात तिथे काही चांगली नव्हती. 9ची सुरुवात त्या बाजूला होती. आता सुरुवात आहे 5 धावांची. परिस्थिती कशी असू द्या परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या मनस्थितीमध्ये असतं. भाई मन बदलेगा ना मन बनाएंगे तो रन भी बनाएंगे क्योंकि मन तो सभी के पास होता है मनोबल सबके पास नहीं होता. मनोबल इथं वाढवावं लागणार आहे. स्वतःला सांगावं लागणार आहे की ही संधी कदाचित या स्पर्धेमधली शेवटची संधी असू शकेल. नक्कीच सर चांगला उल्लेख. येथून जर का पराभूत झाला तर EPL अर्थातच आगरी प्रीमियर लीग खेळण्यासाठी आपल्याला अगदी वर्षभराची ती लॉंग वेटिंग करावी लागेल. 56 धावांचं आव्हान धाफकावर आहे. त्या प्रकारची सुरुवात नाही आहे परंतु 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची क्षमता आहे. करण पाटील नवीन बॅटर आता येतोय. वर द विकेटचा मारा. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा आहे. उंच आहे हवेत आहे. पुन्हा एकदा यष्टीरक्षक येतोय. अजून एक गडी येतोय तंबूच्या आसऱ्याला. घट मंडलाय नवरात्रीचा सण आलाय. वेलकम. जसं तुम्ही चांगला उल्लेख केला कारण ही संधी तुम्हाला मी का म्हटलं होतं की शेवटची संधी येणार आहे. 56 धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. आता 56ला उलटं केलं तर 65 होतील आणि ही जर संधी गमावली ना तर 365 दिवस वाट बघावी लागणार. त्याच्यामुळे ती संधी का मी म्हटलं तुम्हाला ही शेवटची संधी असणार आहे आणि स्वतःला सांगावं लागणार आहे की ती परिस्थिती थोडीशी विपरीत आहे. पण तो 3 इडियट मधला फेमस डायलॉग आहे ना ऑल इज वेल. भाई ऑल इज वेल ऑल इज वेल. इथून चांगलं घडेल चांगलं होईल चांगलं करायचं आहे. माझ्याने शक्य आहे मी हे करू शकतो आणि बाबा मला हे करायलाच पाठवलेलं आहे. आय कॅन डू इट आय विल गेट इट आणि आय डिझर्व इट हे तुम्हाला सांगावं लागणार आहे. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय मेघन. गेल्या वर्षीचा मेघन कुठे यावर्षी दिसत नाहीये. पहिल्या वर्षीचा मेघन वेगळा होता. बॅटमधनं धावाही त्याच्या आल्या होत्या. मेघन वेगळा होता. आता तो मेघन जुना 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 थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये गेलं ना. काही जुन्या चित्रपटाचे आता रिमेक आलेत नवीन बनवून आलेत. आता मेघनला तेच करावं लागणार आहे. जुना मेघन पुन्हा एकदा दाखवावं लागणार आहे. यस नक्कीच 1.1 चेंडूंचा खेळ. मेघनला पुन्हा एकदा ती आपली जुनी जाणता खेळ हा आठवावा लागणार आहे. ऑनसाईडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न सिंगल धाव धाफाकामध्ये भर पडली जात आहे. थोडीशी चुकी फेकीमध्ये नेकी नव्हती परंतु चांगला कमबॅक आहे. चांगला कमबॅक असल्यानं सिंगल धावेवर आता समाधान मानावं लागतं. आतापर्यंत धाफकावर 1.2 चेंडूंचा खेळ 7 धावा धाफकावर आहेत. त्याच वेळेला नागेश गरज देखील दाखल झालेत. काल RTO प्रीमियर लीग मध्ये भरपूर धमाल केलेली आहे. उलटॉस बॉल टॉप द बॉल लागलाय. चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करतील. एकच धाव या चेंडूवरती पुन्हा धावफलकावरती एकदा नजर टाकूया. धावफलक 1 ने पुढे जाईल. 8 वरती जाऊन पोहोचला. 48 अजूनही करायचे आहेत.
चेंडूचा खेळ राहिला तो फक्त 14 बॉल 48. आखूट टप्प्याचा होता यावेळेला उंच आहे हवेत आहे परंतु हुकला जातोय प्रयत्न चांगला म्हणावा लागेल येतोय चेंडू जवळजवळ सीमारेखा पार येस चौकार 4 धावा धाफकामध्ये येतोय पुन्हा एकदा डीजेच्या दिशेने आउट ऑफ कंट्रोल ऑटो को करके गोल ऑटो को करके गोल सीटे बजा के बोल लाइफ हो आउट ऑफ कंट्रोल ऑटो को करके गोल ऑटो को करके गोल सीटे बजा के बोल. थँक्यू या डीजे वाले भाई बिलकुल आपने सही गाना लगा ऑल इज वेल. आणि तर ऑल इज वेल झालं. मेघन पाटील यांच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला 2 षटकार अर्ध ठोकले तर 1000 रुपये उमेश कुडू याचकडनं बघूया ऑल इज वेल. पण सध्या ते गाण्याचे पहिले बोली महत्वाचे आहेत. कन्फ्युजन आहे सोल्युशन का पता नाही तसा खेळ आहे सध्या. खोलवट टप्प्याचा चेंडू होता जमीन लगत चेंडू चाललाय लॉंगॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे वेगानं थोडंसं फंबल झालंय आणि मृदुलकामध्ये त्या गाण्याचे बोल तसे होते म्हणजे कन्फ्युजन है सोल्यूशन का पता नहीं और जब सोल्यूशन मिला तो भाई क्वेश्चन का था पता नहीं. तसा खेळ आहे. या 2 धावांनी धापला का 14-14. 1.5 चेंडूंचा खेळ शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे आतापर्यंत 14 धावा धाफकावर येत आहेत. एक भलं मोठं लक्ष धाफकावर आपल्याला बनवायचं. आखूट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅट खेळण्याचा तो प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पहिल्या 2 षटकांचा खेळ पहिल्या 12 चेंडूंचा खेळ धाफक फक्त आणि फक्त 14 धावा धाफकावर आहेत. आता येथून प्रेशर तणाव दबाव सर्व काही बनवलं जात आहे. तुर्ताच पुन्हा एकदा ऐकूयात डीजेची धून आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आगरी प्रीमियर लीग सीझन 3 पर्व आपण पाहताय. आगरी युवा प्रतिष्ठानं केलेला हा प्रयत्न होता सर्वांना एकत्र आणण्याचा. या क्रिकेटच्या माध्यमातून एक नवं व्यासपीठ या खेळाडूंना निर्माण करण्याचा आणि क्रिकेटच्या माध्यमातून बॉलिंगच्या अर्नाला इथल्या गावांना एकसंध बांधण्याचा हा प्रयत्न आगरी युवा प्रतिष्ठानं केला होता. आणि त्या प्रयत्नामध्ये मागचे 3 पर्व 2 यशस्वी पर्व हे 3रं पर्व आहे. आणि त्यानंतर बरेचशी समायोपयोगी गोष्टी त्यांनी केल्या होत्या. जसं आत्ताही पाहिलं तर एक आरोग्य शिबिर सध्या या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये डॉक्टर उपस्थित झाले होते. जीवदानी हॉस्पिटलचे सर्व टीम जी उपस्थित झाली होती. बऱ्याच काही संकल्पना घेऊन तेही येणार आहेत. तर नितीन पुरकर यांच्याशी काही गोष्टी चर्चा यानंतर देखील केली जाणार आहे. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडूच्या खेळामध्ये 42 धावा करायच्या आहेत. धावा आहेत धाफलकावरती 16. पहिल्या 2 षटकांचा खेळ 14 धावा धाफकावर. आता एक भलं मोठं लक्ष आहे. करण पाटील समोर आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ह्या खेळाडूला देखील आपण सातत्यानं पाहिलाय. एक प्रभावित करणारा खेळ त्याचा राहिलाय. करणमध्ये एक क्षमता आहे आणि त्या क्षमतेला आता साजेसा खेळ करणं गरजेचं असणार आहे. वर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू पाहिला न्यायला आणि सोडून दिला. अर्थातच काय तर आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू. आता अतिरिक्त धावेने धाफक आतापर्यंत 15 आहेत सर. बघा एक्स्ट्रा रन आलाय पण जसा तुम्ही उल्लेख केला करणचा उल्लेख केला त्याला एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावावा लागणार आहे. भाई साधारण एफर्ट नाही आहे. थोडासा वरचा दर्जा दाखवा. चेंडूला आसमान दाखवा आणि या आसमानाशी गवसनी घालणारा गगनाला षटकार ठोका. 6. पूर्ण टीमचं देखील धन्यवाद सोलंकी सर. आपलं पूर्ण टीमचं मनापासून आभार. या
आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं, कारण ही पूर्ण डॉक्टरांची टीम आज दिवसभर जे सकाळच्या सत्रापासून पाहिली होती. चांगलं आरोग्य शिबिर. मृदुमी तुमच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय. या षटकारानं दाखवून दिलंय त्याच्या नावामध्ये रन आहेत, करण आहे. पण करण भावा, तुला नावाप्रमाणे रन तर करायचे आहेत, पण विजयाचं कारण बनायचंय. करण स्ट्रायकर एंडला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा, यावेळेला उंच हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी आणि टिपलाय जे संपलाय खेळ. करणच्या खेळाला तो लागतंय पूर्णविराम. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का. झाडं बोलवणं जाता येईन, ते म्हणाली ती पालखी घेऊन गेली आईनं आज्ञा मला. जसं गाणं होतं मागच्या 2 वर्षामध्ये सर्वाधिक ट्रेडिंगमध्ये असलेलं हे गाणं होतं. पण आज जर आगरी प्रीमियर लीगचा जो कुमार आहे किंवा जी प्रसिद्धी लाभलेली आहेत, या पश्चिम पट्ट्यापासून प्रत्येकजण सांगतोय आम्ही निघालोय, तुम्ही येता का, आगरी प्रीमियर लीग बघायला येता का. हे पर्व तिसरं आहे आणि या तिसऱ्या पर्वामध्ये आता चॅम्पियन कोण ठरणार, आकर्षण भरपूर आहे. तर आगरी समाजातील खेळाडू खेळतात, त्यांना प्रोत्साहन देण्यात देखील गरजेचं आहे. प्रेक्षकांची संख्या वाढत चाललेली असताना फुलटॉस बॉल डिफेंड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, बरेचसे यंगस्टर देखील आहेत आणि या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम त्या टाळ्या करतात किंवा त्यांचा जो आवाज येतो ना तो करतात. एक धाव ॲड होईल स्कोरबोर्डमध्ये, धावफलक जाऊन पोहोचेल तो 22. 2.3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 22 धावा धाफकावर येत असताना यावेळी लोअर फुल टच आहे, पूल केलाय सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. येतोय षटकार. षटकार ठोकलाय. लागोपाठच्या 2 षटकारांसाठी मेघांसाठी प्राईज आलं होतं. फटका खेळलाय समोरच्या दिशेनं, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडूपर्यंत पोहोचला, थ्रो आलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, एका धाव्यावरती समाधान मानावं लागणार आहे. धावफलक जाऊन पोहोचला 29. 29 धावा धावफलकावरती आहेत, 27 धावा अजूनही करायचे आहेत. प्रशांत वजे जे आता बॅटिंग वरती आले त्यांच्यासाठी कॅश प्राईज आहे 2 सिक्सरसाठी 1000 रुपये उमेश कुडू यांच्याकडनं. स्कोर 29. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, अगदी डाऊन द ग्राउंड. 2 खेळाडू धावतात आणि चांगल्यारीत्या गॅदर केला जातो. तुर्तास 2 धावा धाफकामध्ये येत असताना आता पहिल्या 3 षटकांचा खेळ. धाफकावर आतापर्यंत 31 आहेत. अर्थातच काय ते येणारे 6 चेंडू 25 धावा अजून देखील धाफकावर बनवायचे आहेत. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेला. थँक्यू. ही स्पर्धा देखील तशीच आहे. का ती घोंगडं घेऊ द्या किरा, आम्हाला आगरी प्रीमियर लीगला येऊ द्या आणि पाहू द्या. अजून फिक्स नाही आहे. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. मेघन पाटील एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला प्रशांत देखील आहेत. एक प्रशांत घरत नाव जसं आपण उल्लेख करतोय, आज आगरी समाजातीलच खेळाडू आज ऑल इंडिया स्तरावरती ISPL सारखी मोठी स्पर्धा खेळतोय. याच मातीत वाढला, याच मातीत घडला, याच मातीनं नावही दिलंय असा खेळाडू प्रशांत घरत. आज त्याला शुभेच्छा देखील आपण देतोय. का नाही, एक त्यानं षटकार जो मोठा टोकला होता 9 धावांचा, तोही ISPL मध्ये पाहिलाय. बरेचसे खेळाडू आहेत, विनायक भोईरचा उल्लेख करणं तोही आवश्यक आहे. 6 चेंडू 25 धावा. निराशा चेहऱ्यावरती निराशा आहेत. मेघनला वाटते बाबा असा मिस कसा केला, बॅटच्या आतल्याकडे लागलाय आणि चेंडू यष्टीरक्षकांना टिपलाय. झेल पहिल्या चेंडूवरती गडीबाद.
दोन्हीचा उल्लेख केला तर प्रशांत खराचा उल्लेख झाला तर विनायक भोईरचा उल्लेख होणं तोही स्वाभाविक आहे. याच आपल्या अर्नाळा गावचा खेळाडू मुंबई रणजीपर्यंत प्रवास आपण पाहिला आहे. टाइम शील्डमध्ये कामगिरी तर अप्रतिम होते. गेल्या वर्षी बरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं एक सन्मान सत्कार सोहळा देखील विनायक भोईर यांचा केला गेला होता. ती अशी दोन अशी खेळाडू या आगरी समाजातील याच अर्नाळा परिसरातील आज अर्नाळा गावाचं आपल्या आगरी समाजाचं नाव मोठं ज्यांनी केलेले आहेत असे दोन खेळाडू आहेत. नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत रमाकांत. अकोटप्याचा चेंडू करण्यापर्यंत शरीरावरती पुन्हा एकदा चेंडू आदळलाय. शेवटचं षटक हाताळायचं होतं त्यावेळेला कोण येणार षटक हाताळण्यासाठी तर त्यावेळेला हे शेवटचं षटक महत्वाचं षटक होतं आणि हेमंत भोईर जे शेवटचं षटक हाताळतात. काही चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 6-25चं समीकरण होतं. पहिल्या दोन चेंडूवरती एकही धाव नाही आहेत. व्हाईट बॉल एक धाव ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. 4 चेंडूचा खेळ आहे आणि 4 चेंडूमध्ये 24 धावा अजूनही करायचे. 4 चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. फुलटॉस बॉल पुढे एकदा कडेवरती लागलाय. बॅटच्या एजला घेऊन गेलाय. शॉर्ट फाईन लेगला झेल टिपला गेलाय. या षटकामध्ये दुसरा विकेट गॉन. या उतरली भूमीवरी हो अवतरली भूमीवरी न आली सोन्याच्या पावलानी अवतरली भूमीवरी न आली सोन्याच्या पावलानी आगरी कोल्याच्या शिरावर न ठेवला एक विरा आईनी. येस धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं EPL आज आपण पाहतोय आगरी प्रीमियर लीग आणि गीत देखील डीजेच्या माध्यमातून आज आगरी कोळी खऱ्या अर्थानं एक आखोट टप्प्याचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. परंतु मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर औपचारिकता बाकी आहे. मॅचचा पारडा आपण पाहायला गेलं तर थोडंसं एकतर्फा आता जातोय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 मध्ये 24 धावा त्या धावफलकावर बनवाय. 56 धावेंचं एक भलं मोठं आव्हान हे धावफलकावर होतं. परंतु आता सामना खऱ्या अर्थानं क्रिकेटला एन्जॉय केलं जात आहे. पुन्हा एकदा तो प्रयत्न आता आउटसाइड डॉप स्टंपचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये भर. काही स्ट्रॅटेजी आहे का म्हणजे हेमंत यांची स्ट्रॅटेजी आहे का? पहिला एक डब्ल्यू विकेट आला मग डॉट आला व्हाईट आला पुन्हा एकदा विकेट आला डॉट आला व्हाईट आला. ही स्ट्रॅटेजी बनले का? फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जरूर. चेंडू चाललाय डिस्क्वेलिक रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. जोपर्यंत पोचतील फील्ड करतील एकच धाव या चेंडूवरती. पूर्ण शेवटचं षटक जे कदाचित थोडंसं दबावाचं षटक होतं व्यवस्थित हाताळलेत. धावा धावफलकावरती 34. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. क्लीन बोल्ड आहे. You miss, I will definitely hit furniture destroy and samna finish, samna khallas. Congratulations team. जयू बत्तलवाडी संघ आणि हार्डलक टीम जेम्स बॉन्ड्स आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात. चांगला खेळ दाखवलात. आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं खूप खूप आभार. तुर्तास ह्या स्पर्धेसाठी लाभलेले संपूर्णतः आर्थिक मदत स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून मिळालाय त्यांचं देखील नामोल्लेखन करणं तितकंच गरजेचं असणार आहे. त्यामध्ये आदरणीय सन्माननीय किशोर पाटील साहेब ग्रामसेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाची मदत. त्यानंतर अर्नाळा ग्रामपंचायत सरपंच